नमस्कार. पावसाळा हा काही जणांसाठी खूप आल्हाददायक असतो, पण त्याच वेळेला काही जणांसाठी मात्र हा अतिशय त्रासदायक ठरतो. जसं की या ऋतूमध्ये बऱ्याच जणांचं सांध्यांचं दुखणं वाढतं, सायटिकाचा त्रास होतो, त्याचबरोबर डायजेशन संबंधित इश्यू होतात, बद्धकोष्ठता होते आणि अशा प्रकारचे त्रास उद्भवल्यामुळे यांच्यासाठी पावसाळा हा खूप कठीण काळ असतो. आणि म्हणूनच या सर्वांसाठी पावसाळ्यामध्ये जी योग्य ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, ती म्हणजे बस्ती चिकित्सा. पंचकर्मातील ज्या वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत, त्यामध्ये ही बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे. मुळात पावसाळा हा नैसर्गिकरित्या वात वाढवणारा असा हा ऋतू असतो आणि म्हणून ह्या ऋतुचर्येमध्ये जे पंचकर्म सांगितलेलं आहे ते आहे बस्ती. यामध्ये फक्त एनिमा हा बऱ्याचदा मिसकन्सेप्च्युअली घेतला जातो की बस्ती म्हणजे एनिमा. तर त्याचा तसा रोल होत नाही. बस्ती या चिकित्सेमध्ये औषधाचे काढे, औषधी तेल, औषधांनी सिद्ध केलेले तूप हे सगळं मोठ्या मात्रेमध्ये वापरलं जातं आणि त्याचमुळे याचे जे फायदे होतात ते अगदी अप्रतिम असतात. शरीरातील वातदोषाचं शमन होतं. शरीरामध्ये जी काही दुखणी आहे, जसं की सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, सायटिकाचा त्रास होत असेल, मानेचं दुखणं वाढत असेल, तर ते सगळं कमी होण्यासाठी या बस्ती चिकित्सेचा उपयोग होताना दिसतो. बद्धकोष्ठता किंवा पचनासंबंधित इश्यू असतील, तर ते सुद्धा या बस्ती चिकित्सेमुळे कंट्रोलमध्ये आणता येतात. वृद्धापकाळामुळे जे काही वाताचे व्याधी त्रास देत असतील, त्या सगळ्यांचं शमन सुद्धा ही बस्ती चिकित्सा करत असते. त्याचबरोबर शरीराची इम्युनिटी वाढवणं, शरीराला ऊर्जा देणं, शरीरातील कोरडेपणा कमी करणं, हा सगळा जो आहे तो फायदा आपल्याला ह्या बस्ती चिकित्सेमुळे मिळत असतो. आणि म्हणूनच आवर्जून वर्षा ऋतूमध्ये तुमच्या नजीकच्या तज्ञ आयुर्वेद वैद्यांकडून ही बस्ती चिकित्सा करून घेतलेली तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला या चिकित्सेबद्दल आणखी काही डिटेल माहिती हवी असेल, जसं की किती वेळी प्रोसिजर करायची असते, इतर संबंधित म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य वगैरे जे काही प्रश्न तुमचे ह्या बस्ती चिकित्सेबद्दल असतील, या पंचकर्माबद्दल असतील, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा जस्ट बस्ती म्हणून एक टाईप करा. मी तुम्हाला डिटेल माहिती जी आहे ती तुमच्या DM मध्ये पाठवून देईन. व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.